जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। खासदार निधी खर्च न केल्याच्या चर्चा खोट्या। गोवाल पाडवींचे स्पष्टीकरण। 9 कोटींच्या निधीतून अनेक विकासकामे केली आहेत, पाडवींचा दावा। सोशल मीडियावरील आरोपांना गोवाल पाडवींचे प्रत्युत्तर। विकासकामांचा दिला हिशेब। खासदार निधी जनतेचा विकासासाठीच खर्च होणार, गोवाल पाडवींची प्रतिक्रिया। काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांनी गेल्या 1.5 वर्षात खासदार निधीतील एकही रुपया खर्च केला नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती। मात्र या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचे सांगत खासदार गोवाल पाडवी यांनी त्याचे खंडन केले आहे। खासदार निधीतून आतापर्यंत जवळपास 9 कोटी रुपये अनेक विकासकामांसाठी खर्च करण्यात आल्याचा दावा पाडवी यांनी केला आहे। खासदार निधीतून अनेक भागांत आणि गावात सोलर लाईट, विद्युत डीपी आणि ट्रान्सफॉर्मर देण्यात आले असून ख्वाजा नाईक यांच्या स्मारकासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी बस थांबे उभारण्यात आले असून ज्या भागांत पाण्याची मागणी आहे त्या ठिकाणी पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे खासदार पाडवी यांनी सांगितले। खासदार निधी हा वैयक्तिक नसून जनतेच्या विकासासाठी असलेला निधी आहे आणि तो जनतेच्या विकासासाठीच खर्च केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली। सोशल मीडियावर माझ्या निधी खर्चाबाबत खोट्या चर्चा सुरू होत्या, मात्र जनतेनेच झालेली विकासकामे समोर आणल्याने या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार गोवाल पाडवी यांनी दिली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दिशा समितीमध्ये एमपीएलईडी फंड्सचं होतं, त्याचे आढावा बैठक घेण्यात आला। खरं तर जे बातमी प्रसार माध्यमांनी दाखवली या सोशल मीडियावर चालली ती अत्यंत खोटी होती आणि निश्चितपणे मी तर नंदुरबारची जी मीडिया आहे त्यांचे कौतुक करू इच्छितो का त्यांनी ती खोटी बातमी कमीत कमी ते प्रसार केला नाही। आणि जे खासदार निधी आहे तो खासदार निधीतून कामे दिसत आहे। जनतेने स्वतः फोटो टाकले, जनतेने स्वतः खुलासा केला आणि अर्धपेक्षा जनतेला असंही वाटत होतं की खासदार साहेबांनी अगर निधी खर्च केला नसेल तर स्वतःच्या खिशातून 9 कोटीपेक्षा जास्त कामे कसे प्रस्तावित केले गेले। तर मी ते गोष्टीचे स्पष्टीकरण देतो आणि खुलासा करतो आणि जे खोटे आरोप आहे ते फेटाळून लावतो का जे खरं परिस्थिती आहे। जसं सोलार लाईट दिले गेले, शिरपूरमध्ये ख्वाजा नाईकच्या स्मारकचे हे दिले गेलं, डीपीएनचे काम दिले गेले, नॅशनल अँड स्टेट हायवेवरती पिकअप शेड दिलं गेलं, म्हणजे बस स्टॉपसाठी जिथे प्रवास करणारे आहेत त्यांच्यासाठी पिकअप शेड दिलं जाईल। डीपी आहे, LT&HT डीपी दिली गेले, ट्रान्सफॉर्मर दिले गेले, LT&HT पोल सुद्धा दिले गेले आणि आता वॉटर टँकरची मागणी आहे ते आम्ही देऊ आणि निश्चितपणे 26-27 चे पैसे आता आले आहे तेही आम्ही निश्चितपणे वाटप करू। आणि हे जे पैसे आहे जनतेचे पैसे आहे, माझे घरातले माझ्या खिशातले पैसे नाही आहे आणि निश्चितपणे जनतेच्या सेवेसाठी आम्ही इथे सेवा करतच राहू, एवढी मी आपल्याला ग्वाही देतो।